नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। स्वर संगम कलावंत संघटनेच्या माध्यमातून जे ऑनलाईन केलेले जे प्रस्ताव आहेत वयोवृद्ध कलावंताचे, आज त्यांचं निवेदन देण्यासाठी आज स्वर संगम कलावंताचे संस्थापक अध्यक्ष विजय वाघमारे हे आपल्या जे कलाकारासोबत आज शिवसाहेबांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी जिल्हा परिषदच्या जे शिवसाहेब आहेत त्यांना हे निवेदन देण्यासाठी आज आले। जे प्रलंबित राहिलेले प्रश्न आहेत कलावंताचे, त्यांना दाद मागण्यासाठी, न्याय मागण्यासाठी आज या ठिकाणी कलावंत आलेले आहेत। आणि जे काही कलावंत आहेत ते या ठिकाणी आपल्या माध्यमातून काही त्यांच्या अंगामध्ये जी कला आहे ती सादर करणार आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेणार। या ओरिजिनल कलाकारांची कला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही TV चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याकडं समोर मी सादर करत आहे। मी पण या ठिकाणी शासनाला एक विनंती करत आहे गाण्याच्या माध्यमातून, कलावंताचं सुख दुःख हे जाणून घ्यावं तुम्ही, कलावंताचं सुख दुःख हे जाणून घ्यावं तुम्ही, जाणून घ्यावं तुम्ही। न्याय मागतो आम्ही तुम्हाला, न्याय मागतो आम्ही, न्याय मागतो आम्ही तुम्हाला, न्याय मागतो आम्ही। कलावंताचं सुख दुःख हे जाणून घ्यावं तुम्ही, कलावंताचं सुख दुःख हे जाणून घ्यावं तुम्ही, जाणून घ्यावं तुम्ही। न्याय मागतो आम्ही तुम्हाला, न्याय मागतो आम्ही, न्याय मागतो आम्ही तुम्हाला, न्याय मागतो आम्ही, न्याय मागतो आम्ही तुम्हाला, न्याय मागतो। नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण जिल्हा परिषद या ठिकाणी आलेलो आहे। स्वर संगम कलावंत संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास एक 80 ते 100 लोकांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत आणि अजूनही त्यांची त्या अर्जाची छाननी झालेली नाही। आणि त्यांना या ज्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी जे कलावंताची चाचपणी घेण्यासाठी काही कलावंत निवडले होते, परंतु या कलावंत संघटनेच्या माध्यमातून एकालाही जे चाचणी घेण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं नाही। आणि ते कलावंत आज न्याय मागण्यासाठी आज जिल्हा परिषद या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेचे घोणसेकर साहेब यांच्याशी भेट घेण्यासाठी आलेले आहेत। आपल्यासोबत बोरजवळ येथील काही कलावंत आहेत, जे नारायणराव लोखंडे, शाहीर हे सुद्धा कलावंत आहेत आणि वृद्ध कलावंताच्या मानधनासाठी त्यांनी सुद्धा ऑनलाईन अर्ज केलेला आहे। काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून काय हे सुद्धा आपण त्यांच्याशी जाणून घेणार। सुरू करा। मी नारायण लोखंडे बोरजवळचा बोलत आहे। माझ्याकडे एक तुकड्यादासाचं गीत आहे, सांगा मी काय करू। एक गीत म्हणून दाखवतो किंवा कोणची शाहिरी म्हणून दाखवतो। सध्या एक गीत म्हणतो, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे तू ये इकडे, हे करू का ते करू, सांगा मी काय करू, भक्ती विना देव दिसत नाही, पैशा विना संसार चालत नाही, सांगा मी कोणचा मार्ग धरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करून जो पोट भरे, तुकड्या दास म्हणे त्याला मोक्ष मिळे, अरे मानवा तू नको घाबरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, काय करू, काय करू, भक्ती करू का पोट भरू, हे अभंग या नारायण महाराज यांनी सादर केलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ते आपल्या या शाहिरीच्या माध्यमातून लोकांचं जनजागरण करत असतात, परंतु अजूनही त्यांना वृद्ध कलावंताचं मानधन या ठिकाणी प्राप्त झालेलं नाही। शासनाकडे त्यांची मागणी आहे की वृद्ध कलावंत त्यांना
पोट भरण्यासाठी हे मानधन मिळालं पाहिजे, हा त्यांचा हक्क आहे. आणि आपल्यासोबत अजून काही दुसरे कलावंत आहेत जे की त्यांनीसुद्धा ऑनलाईन अर्ज केलेले आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय ते कला सादर करतात. या सर्व कृतीमागं संतांना माहीत होतं की मनाच्या पाठीमागं धावल्यामुळं ह्या सर्व गोष्टी लोक करतात, परंतु या मनाला संतांनी उपदेश केलेला आहे नाही का, मना भक्तिपंत धरी नको, अशा कुठल्याही प्रकारच्या व्यसनाधीन होऊ नको. माझ्या मनाला लागो चाळा, पहावया संत डोळा, अनेक नाही मज चाड, न लगे संसार धडगोड. तर अशा मनात तू हेच करी, माझी भजनी प्रेम धरी, हे संतांनी मनाला उपदेश करा. कारण जनाला उपदेश करून जन ऐकायला तयार नाही, म्हणून सर्वांच्या मनाला उपदेश केल्याच्या नंतर आपोआप त्या ठिकाणी, कारण सर्वजण मनाच्या पाठीमागतात केलं, संतांचा, साधूंचा, राजकीय लोकांचा, समाजकारण्यांचा मन परिवर्तन करण्याचा मनाचा भाव जर बदलला तर समाजात परिवर्तन होत असतं. आणि म्हणून सर्व संतांनी, आता आमचे माननीय प्रधानमंत्री देखील आमच्या संवाद करण्यासाठी कोणते मन की बात करते आहे ना, तो मनाच्या माध्यमातून बोध केला जातो आणि म्हणून त्याच्यामधून त्या ठिकाणी समाज घडला जातो. याच्यासाठी संतांचे प्रयत्न असतात. आपल्यासोबत नारायण शायर यांनी जो अभंग सादर केला होता, सांगा मी काय करू, पोट भरू का भक्ती करू, या माध्यमातून अनेक शाहीर आहेत आणि या शाहिराला न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी कीर्तनकार यांनीसुद्धा आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून जे उपदेश केलेला आहे. असे बरेच काही कलावंत आहेत की जे आज वयोवृद्ध झालेले आहेत आणि त्यांची परिस्थिती ही नाजूक असल्यामुळे आज ते मानधनाचा अर्ज या ठिकाणी ऑनलाईन केलेला आहे त्यांनी, परंतु प्रशासनाकडून त्यांची काहीच दखल घेतली जात नाही. आपल्यासोबत अजूनही काही कलावंत आहेत, काय सांगतात बघूया. नाव सांगा. मी गायनाचं काम करतो. मी निरशिव भजनी मंडळ यांच्यामधून गायनाचं काम करतो. तरी तुम्हाला एक अभंग म्हणून दाखवतो. धन्य धन्य गुरुमाये आज देखील पाय, तुझ पाहता माहुली पाप ताप दैन गेली, तुझे वचनी अमृत झालो मी हे पूर्ण तृप्त, तुझ पाहता माहुली पाप ताप दैन गेले, शिवदास माने दाता लाई समान गुरुनाता, तुझ पाहता माऊली. शंकरदुर्ग सत्पुते दिसा तालुका जिल्हा परभणी. येतो अभंग म्हणणार. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला. आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. गंध केसरी कंपाळी टिळा, भजन करीतो वेळोवेळा. गंध केसरी कंपाळी टिळा, भजन करीतो वेळोवेळा.
शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना, शुद्ध नाही देव कोठे आहे सांगना. शिवाजी नागोराव गोटे, राहणार मानेटाकी, तालुका शिवूर, जिल्हा परभणी, स्वरसंगम कलावंताचा तालुका अध्यक्ष म्हणून मी बऱ्याच वर्षापासून माझे प्रस्ताव दाखल करीत आहे. पण आता संघटनेच्या वतीने वाघमारे सरांनी आमची दखल घेऊन आम्हाला इथं बोलवलेलं आहे आणि आता शिवसाहेबांकडे निवेदन द्यायचं आहे. तरी तुमचं काय साधारण मी माझे भीमशाहीर शिवाजी गोटे आणि मी गायन काम करतो. गायन काम करत असताना थोडंसं तुम्हाला मी काय लिहितो, काय गातो हे दाखवतो. ऐका. ज्याच्या लेखणीनं, माझी स्वतःची लेखणी, ज्याच्या लेखणीनं, ज्याच्या ज्ञानानं, अरे ज्याच्या लेखणीनं, अरे ज्याच्या ज्ञानानं या जगावर घातला या घाव, तो म्हणजे तो बापाचा बाप भीमराव. भीमराव, आमच्या बापाचा बाप भीमराव. भीमराव, तोच बापाचा बाप भीमराव. पुस्तकाच्या वेगाकडे तोल गेला रे, अरे न्याय विकासाकडे तो जोर दिला रे. पुस्तकाच्या वेगाकडे तोल गेला रे, अरे न्याय विकासाकडे तो जोर दिला रे. दलिताची हाकर तो माय बापर, दलिताची हाकर तो माय बापर, आणला भिकाऱ्याला त्याने तो भाव. म्हणून गायला लागलो मी. तोच बापाचा बाप भीमराव. भीमराव, तोच बापाचा बाप भीमराव. जन्म कलावंत संघटना राष्ट्रीय अध्यक्ष, कवी गायक तथा संगीतकार विजय वाघमारे, स्वरसंगम कलावंत संघटनेच्या वतीनं या परभणी जिल्ह्यामध्ये अनेक कलाकारांनी प्रस्ताव दाखल केले होते मानधनासाठी. परंतु या कलाकारांचे प्रस्ताव ऑनलाईन न झाल्यामुळे कुठेतरी मी माझ्या संघटनेच्या वतीने सांगतो की जे सादरीकरण झालं आहे त्या सादरीकरणामध्ये या कुठल्याच ओरिजिनल कलाकारांना बोलवण्यात आलं नाही. यासाठी मी या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलं. त्या निवेदनाद्वारे सांगितलं की आमचे जे ओरिजिनल कलाकार आहेत, आम्ही जे लाईव्ह दाखवू आपणाला की कलावंत आहेत का नाही, परंतु या कलाकारांचं ऑनलाईन यादीमध्ये जे ऑनलाईन केले त्या सर्व कलाकारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात यावे. आम्हाला जे 1255 कलाकार आहेत त्या 1255 कलाकारांना देखील तुम्ही सादरीकरणाला बोलवलं नाही. परंतु मी या ठिकाणी सर्व साहेबांना सांगू इच्छितो की सादरीकरणासाठी तुम्ही जरी नाही घेतलं तर मी संघटनेच्या वतीनं 1255 कलाकारांचं सादरीकरण घेऊन ओरिजिनल कलाकारांचे व्हिडिओ आणि जे खरंच कलाकार आहेत या कलाकारांना मी आपल्यासमोर संघटनेच्या वतीने मी सादर करेल. या कलाकारांचे मानधन पात्र करण्यात यावे. जर पात्र करण्यात नाही आले तर आम्ही या परभणी जिल्ह्यातील खेडेपाड्यातील सर्व जाती धर्माच्या कलाकारांना घेऊन परभणी जिल्ह्यामध्ये सतत अमर उपोषण करण आणि आंदोलन छेडन. ओरिजिनल कलाकारांना मी आपल्यासमोर या ठिकाणी मी सादर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचे आपण कलाकार आहेत का नाही हे जाणून घ्यावा. मी इसाद, मी असं करा. तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. मी थोडं प्रवचन करतो. गुरुलिंग आणि जंगम. गुरुची सेवा केली तर मनुष्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख येत नाही आणि लिंगाची जर सेवा केली तर मनुष्याच्या जीवनामध्ये गुरुलिंग जंगम म्हणजे मोक्षाचं द्वार आहे, सार्थक आहे. म्हणून प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य आज अडचणीमध्ये सापडलेला आहे, दुःखाच्या भोवऱ्यामध्ये आहे. त्या दुःखाच्या भोवऱ्यातून निघण्याकरता गुरुलिंग जंगम ही सेवा केलीच पाहिजे आणि आपले धर्माचे आचरण केलेच पाहिजे. तरच मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला सद्गती प्राप्त होते, नसता दुःख प्राप्त होते. म्हणून प्रत्येकाने सुख आणि दुःख काय आहे, सुख जर पाहिजे असेल तर आपलं धर्म आचरण केलेच पाहिजे आणि धर्म आचरण जर केले तरच सुख, शांती, समाधान, ऐश्वर, रिद्धी, सिद्धी सर्व काही प्राप्त होते. दुःखामध्ये प्रत्येकजण सापडलेला आहे म्हणून देवाकडे जायलाच पाहिजे. हे माझं कर्तव्य आहे. हे मी लोकांना उपदेश करत आहे आणि प्रत्येकजण करतच आहे. एवढं मी सांगतो. धन्यवाद. मधुकर सकाराम लोखंडे, राहणार पोरजवळ आहे, तालुका जिल्हा परभणी. मी एक गायक आहे. माता जिजाई होती शिवबाची आई, माता जिजाई होती शिवबाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई पावन होई,
तिची लवलाई सारा महाराष्ट्र आज गाई. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजावीला. होती मोगलाची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्याला नव्हता होवाली. माया बहिणीचे संकट काळी, कोणी कैवारी नव्हता त्यावेळी. मनी जिजाईच्या खंत कधी होईल याचा अंत, मनी जिजाईच्या खंत कधी होईल याचा अंत. करी विनंती आई शिवाजीला, मुद्रा मानाचा जिजावीला. देवी इतिहास गाय राजा कंठाशी बांधिला विडा, मुद्रा मानाचा जिजावीला. मुद्रा मानाचा जिजावीला. अमृत गणपतराव लोखंडे, राहणार पोरजवळा. मी वीरशैव संप्रदाय याच्यातून तुम्हाला एक अभंग गाऊन दाखवतो. हो सरपंच. शिवनामा प्रेमे घ्यावी, शिवनाम प्रेमे घ्यावी. मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे. तेने सर्व हरते विघ्न, तेने सर्व हरते विघ्न. नाम करी हो कल्याण, नाम करी हो कल्याण. तेने सर्व हरते विघ्न, तेने सर्व हरते. परसराम लोखंडे, पोरजवळेकर, जिल्हा तालुका परभणी. मी एक अभंग म्हणतो. आय हो यावे यावे गणपती, आय यावे यावे गणपती. महाराज कृपा मूर्ती, महाराज कृपा मूर्ती. हो धाव पाव गजानना, आय धाव पाव गजानना. विघ्नहारा बा सर्वज्ञा, विघ्नहारा बा सर्वज्ञा. हो धाव पाव गजानना, आय धाव पाव गजानना. टक्के, राहणार मुरुदेव पिंपळगाव, तालुका पालम, जिल्हा परभणी. मी गायनाचं काम करतो, संगीतमध्ये करतो, संप्रदायामध्ये करतो, सर्व काही करतो. जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला. मला रे अडवू नको नंदलाला, मला रे अडवू नको नंदलाला. मला रे अडवू नको नंदलाला. घागर घेऊन पाणी अशी जाता, आडवा काना वाटेला होता. हो हो मी ज्ञानोबा पांचाळ पांढरी. मला गायनाची बहुत बकळ आवड आहे, त्याप्रमाणे मी एक गौरव दाखवतो. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. एकच
माझं गाव पेडगाव, तालुका जिल्हा परभणी. बोलून सादर करतो. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बाबरी. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बाबरी. घागर घेऊन पाणी आसी जाता, आड रस्त्यावर काना उभा होता. किती करसीन रे मस्करी, किती करसीन रे मस्करी. कृष्ण येता झाली बाबरी. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बाबरी. कलमुला तालुका पूर्णा जिल्हा परभणी. कैची जाऊ मी, कैची जाऊ मी, कैची जाऊ मी वृंदावना. मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो काना. पहिले तिरी हारी वाजवी मुरली, पहिले तिरी हारी वाजवी मुरली. नदी भरली यमुना, नदी भरली यमुना. मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो काना. माझं नाव प्रल्हाद रघुनाथ सूर्यवंशी, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी, पोस्ट कावलं. नात जीवा शिवाच एकाही ताटात गोडवा, आहो सद्गुरु देवा जीवन माझ घडवा. आहो सद्गुरु देवा जीवन माझ घडवा. पिंडी ब्रह्मांडीचा हा खेळ, खेळत असे सांगा कोणा. मला की दावा तुम्ही अंतरी गुण, मला की दावा तुम्ही अंतरी गुण. हाती धागा धरोनी, हाती धागा धरोनी आदर पतंग उडवा. आहो सद्गुरु देवा जीवन माझ घडवा. आहो सद्गुरु देवा जीवन माझ घडवा. आहो वेंकटराव संभाजी सोनटके, राहणार पिंपरण, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. आम्ही आमचा हा वीरशैव धर्म आहे आणि हा अनादी काळापासून चालत आलेला आहे. आणि यामध्ये पंचाचार, षटस्थल, अष्टावर्ण अशा प्रकारचे यामध्ये शिकवण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरापासून महात्मा गौतम बुद्धापर्यंत जे सांगितलेलं आहे. आणि या धर्मामध्ये महत्त्व कशाला आहे? गुरु लिंग जंगम, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. द्याहो मज देवा जन्मोजन्मी, रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू भारी. हेची चंद्रमोळी देई मज, तीर्थ आणि प्रसाद मंत्र षडाक्षर. घ्यावे उमावर जन्मोजन्मी, मन्मथ शिवलिंग म्हणे आचरण. हेची अष्टवर्ण या वीर सेवा. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज शिरोमणी मनमस्त. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. कुकुटगाव, तालुका पूर्णा. विठ्ठल विठ्ठल नामाचा गजेर, भुलून या गेले भीमा तीर, भुलून या गेले भीमा तीर. हरी कीर्तनाची पाहून या दाटी, पुन्हा पुन्हा चोखा आला वाळवंटी.
घेऊनी पताकाचा खांद्यावरी भार भुलून या गेले भीमा तीर कस्तुरी माळावट चंदनाची उंटी आनंदाने घालू पांडुरंगा मिठी घेऊनी पताकाचा खांद्यावरी भार भुलून या गेले भीमा तीर. संगम कलावंत संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष विजय वाघमारे यांच्या माध्यमातून आज शिवसाहेबाला या ठिकाणी कलावंतांच्या मानधनासाठी भेटण्यासाठी या ठिकाणी शिष्टमंडळ जात आहे. आणि मी पोट भरू का भक्ती करू असं एका शाहिरानं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि याच माध्यमातून खऱ्या कलावंताला न्याय मिळवण्यासाठी आज हे विजय वाघमारे आपले शिष्टमंडळ कलावंताला घेऊन या ठिकाणी एक आपल्या जिल्हा परिषद शिवकडे जात आहे. आपण बघूया त्यांचा हा वृत्तांत. सखाराम शिराळे राहणार पिंगळी. तर मी शास्त्रीय संगीत पण मी भजनामध्ये पेटीची साथ देत असतो, संगीताची साथ. तर शास्त्रीय संगीतापैकी पण राग मला अनेक मी गात असतो, सांगत असतो. काफी राग, वैराग राग, भैरव राग, मालकांस राग आणि यमन कल्याण राग. मी वाटल्यास एक राग गाऊन दाखवतो. मी यमन कल्याण राग गातो. प म ग रे म ग नी रे ग रे सा नी रे ग ग प म ग प प नी म ध नी नी म ध सा सा नि सा नि ध म ग नी रे ग रे सा प म ग रे म ग नी रे ग रे सा. धन्यवाद. मी चारखानों नाव चंद्रकला सखाराम दुकानदार यांच्या वतीने एक भारूड सादर करणार. लड़का मदन मदन जान तो केवळ पंचानन. लड़का मदन मदन जान तो केवळ पंचानन. लड़का मदन धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातुरा. इंद्रचंद्र लाविला भेदरा जान तो केवळ पंचानन. लड़का मदन मदन जान तो केवळ पंचानन. लड़का मदन मदन धडक मारिली नारदा केला रावणाचा चेंदा. दुर्योधना मारिली गदा घेतिला प्राण प्राण प्राण. जान तो केवळ पंचानन. लड़का मदन मदन जान तो केवळ पंचानन. लड़का मदन. मनमत अप्पा खके चारठाणा एक कीर्तनकार आहे. सर्व साधू संतांनी जे काही साहित्य जगासमोर मांडलं त्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रत्येक गावागावात जाऊन कीर्तनाची सेवा करत असतो. त्यांनी जे काही समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे, समाजाचे काही विकृत लोकांच्या वतीनं काही अघटित घटना घडवल्या जातात, भ्रूण हत्यासारख्या किंवा व्यसनाधीन झालेली मंडळी असतात, त्यांच्याकडनं समाजाला फार त्रास होतो आणि त्या त्रासापायी समाज वैतागून जातो. म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे जगानं वागावं, समाजानं वागावं, जेणेकरून सर्वांचं कल्याण होईल आणि त्यात सर्वांचं हित होईल आणि त्यात सर्व मार्गानं ज्या ठिकाणी या समाजाच्या हितासाठी जगणं हा कीर्तनकाराचं कार्य आहे. ते करण्यासाठी 2001पासून आम्ही ही सेवा त्या ठिकाणी सर्व संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, संत शिरोमणी मनमत माऊली असतील, संत लक्ष्मण महाराज असतील, सर्व संतांची परिभाषा एक समावेशक असते आणि ती सर्वांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवायसाठी यत्न प्रयत्न करणं हा कीर्तनकाराचा हेतू आहे आणि ते कार्य आम्ही करत आहोत. याच्यासाठीच अनेक सर्व करत असताना शेवटी खर्च तर असतोच आणि तो खर्च भागवण्यासाठी माननीय सरकारनं या ठिकाणी थोडंसं या वृद्ध कलावंतांना काहीतरी मानधन देऊन त्यांचं हे कार्य पुढं चालू ठेवण्यासाठी त्यांनी सेवा घडत राहो याच्यासाठी सरकारनंही सहकार्य करावं या हेतूनं आम्ही या ठिकाणी आलो.
कलावंताच्या वतीनं आज परभणी जिल्हा परिषद यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी ॲडिशनल CO या ठिकाणी घोणशेकर साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी हे कलावंत आलेले आहेत। जवळपास स्वर संगम कलावंत संघटनेच्या माध्यमातून जवळपास 70 ते 80 लोकांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत आणि आपल्यासोबत हे कलावंत दिसत आहेत ज्यांनी की आपल्या वयोवृद्ध कलावंत आहे ते आणि या कलावंताला खरा न्याय मिळाला पाहिजे आणि खरे कलावंताची निवड झाली पाहिजे यासाठी असं या स्वर संगम कलावंत संघटनेच्या माध्यमातून या जिल्हा परिषद यांना निवेदन देण्यात येत आहे। या 2-4 दिवसापूर्वी आधीच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं, परंतु अजूनही त्यांना ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। खऱ्या कलावंताला न्याय मिळालं पाहिजे असं या कलावंताचं म्हणणं आहे। परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।